नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवूया. छान चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवूया. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. तर चला तर आपण आता सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर कांदे, मेथी, कांद्याची पात, हिरवे वाटाणे आणि गावरान 2 टमॅटो. तर आज आपण 2 वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर हे हिरवे वांगे घेतलेले आहे मी. तुम्ही कुठलेही वांगे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. गावरान वांगे मिळते बाजारात ते घेऊ शकता किंवा ते थोडेसे जांभळ्या कलरचे वांगे असतात ते घेऊ शकता. तर मी हे हिरवे वांगे घेतलेले आहे. छान मध्यम आकाराचे, छान बघून आणायचे. शक्यतो ताजे आणि फ्रेश वांगे असले पाहिजे. छान स्वच्छ धुवून पुसून घेतले. त्यानंतर याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतला, म्हणजे गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि छान गॅसवरती ठेवल्यानंतर थोडं गोल गोल फिरून घ्यायचे, म्हणजे पूर्ण साईडनं आपल्याला हे वांगे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे, म्हणजे सालही पटकन निघतात छान. तर 2 गॅसवरती मी हे 2 वांगे भाजायला ठेवलेले आहे. आणि असं गोल गोल फिरवायचं, म्हणजे सगळ्या बाजूने आपला वांगा व्यवस्थित भाजल्या जाते. तर मी मोठी वाटी भरून हिरवी मेथीची भाजी घेतली, छान स्वच्छ धुवून घेतली. अर्धी वाटी हिरवे मटार घेतले. त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे आणि 2 टमॅटो घेतलेले आहे. कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर भरीतमध्ये कांद्याची पातसुद्धा भरपूरच घालतात, म्हणजे छान लागते. तर आता आपले वांगे पण भाजून झालेले आहे. आपण मसाल्याची तयारी करूया. तर हिरवी मिरची, शेंगादाणे, लसूण हे आपण जाडसर भरड करून घेणार आहोत मिक्सरमधून. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे आपल्याला थोडंसं जाडसरच करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडेसे शेंगदाणे पण दिसायला पाहिजे, थोडेसे जाडसर. तर तुम्हाला दाखवते मी. छान आपलं हे जाडसर भरड करून घेतलेले आहे. आणि एकीकडे आपले वांगेसुद्धा भाजलेले आहे. तर आपण जे तेल लावून घेतलं होतं वांग्याला, तर तेल लावल्यामुळं सालं पटपट निघतात. तर वांगे थंड झाले आणि सालं काढून घेऊया. मस्त वांगे गॅसवरती छान भाजले गेले. तुम्ही चुलीवर पण भाजू शकता, कारण चुलीवर जेव्हा भाजून घ्याल त्याची चव छान वेगळीच लागते. तर हे व्यवस्थित बघून घ्यायचे. कधी कधी वांगे खराब निघू शकता. आधी चमच्याच्या सहाय्याने बघायचं. त्यानंतर आपलं जे पावभाजीचं मॅशर असते त्याने छान मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला. हे जे आपण वांगे भाजून घेतले आहे ते तर छान मॅश करून घेतलेलं आहे मी. आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपण भाज्या बारीक चिरून घेऊया. आता हे बाजूला ठेवून देऊया. छान मॅश झालेलं आहे. तर काही कांद्याची पात मी छान स्वच्छ धुवून घेतली आणि छोटे छोटे कांदे आहेत. तर हे छोटे छोटे कांद्यासहितच आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढे बारीक चिरता येईल तेवढी बारीक ही कांद्याची पात तुम्ही चिरून घेऊ शकता. त्यानंतर मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले, ते सुद्धा आपण बारीक कट करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक कट करून गाजर घातला अर्धी वाटी तरीसुद्धा छान लागते. आता आपण मेथीची भाजी आणि टमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊया. आपलं हे सगळं चिरून झाल्यानंतर थोडीशी मुठभर कोथिंबीर आपण चिरून घेऊया. तर हे 4 महिने चातुर्मासमध्ये वांग्याचं भरीत आणि कांदा खात नाही आमच्याकडं. तर जेव्हा आम्ही हे चंपाषष्ठी खंडोबाची यात्रा असते त्या दिवशी भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य लावतात. त्यानंतरच आमच्याकडे हे वांगे खाल्ले जातात आणि नवीन कांदे आणि कांद्याची पात खाल्ल्या जाते. तोपर्यंत आम्ही 4 महिने हे खात नाही. ज्यांचं खंडोबा कुलदैवत आहे ते लोक हे व्रत पाळतात. तर कढई गरम करायला ठेवली. तेल थोडं जास्तीच घालायचं नेहमीपेक्षा. तर तेल घातलं, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, त्यानंतर आपण कांदे बारीक कट करून घेतले ते घातले. अर्धी वाटी हिरवा वाटाणा घातला. थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतल्या जाते. तर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिट. 2-3 मिनिट हे परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची पात घालूया. आणि कांद्याची पात घातल्यानंतर थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे लवकर ही कांद्याची पात मऊ होते. आणि अधूनमधून आपण झाकण पण ठेवणार आहोत, कारण हे वाटाणे आणि कांद्याची पात थोडंसं शिजायला वेळ लागते. तर बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. अधूनमधून 1-2 मिनिट झाकण ठेवायचं. आता हे छान आपण सगळं शिजवून घेतलं. त्यानंतर मेथीची भाजी आणि टमॅटो बारीक कट केलेले घातले, ते सुद्धा व्यवस्थित परतून घेतलेले आहे 1-2 मिनिटभर. तर आपण हिरवी मिरची जाडसर भरडून घेतली, ती शेंगादाणे आणि लसूण छान मिक्स करून घेतलेलं आहे.
आता आपण जे वांगे भाजून घेतलेले आहे ते घालूया. छान आपण सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता हे आपण जे वांगे मॅश करून घेतले ते घालूया आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालूया, कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यानुसारच आपल्याला हे मीठ घालायचं आहे. छान परतून घ्यायचं 1-2 मिनिट. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे कलर छान येते. आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले सगळे मसाले एकजीव होते आणि चवीलासुद्धा छान लागते. तर अधूनमधून थोडं झाकण ठेवायचं आणि सारखं अधूनमधून परतून पण घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे भरीत खाली लागणार नाही. छान चमचमीत असं आपलं हे भरीत तयार झालेलं आहे. बघू शकता कलरही सुंदर आला. सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि आता आपण ही कढई बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण दुसरी तयारी करून घेऊया. मस्त चमचमीत असं भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही वरतूनसुद्धा थोडंसं तेल घालू शकता. तर आता आपण बाजरीची भाकरीची तयारी करून घेऊया. तर बाजरीची भाकरी करताना छान पीठ मळून घ्यायचं. शक्यतो पीठ हे ताजंच असलं पाहिजे आणि भाकरी करताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चवीला छान लागते बाजरीची भाकरी. छान मस्त पातळसर भाकरी थापून घेतली. तवा पण छान गरम झालेला आहे. तव्यावरती घातली, वरतून पाणी लावून घ्यायचं आणि वरचं पाणी सुकलं गेलं की मग आपल्याला हे भाकर उलटी करून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे. आणि भरीतसोबत थोडीशी कडक भाकरी छान लागते. तर प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे. तर मस्त आपली भाकरी फुगल्या गेली, बघू शकता टम्म अशी. तुम्ही ज्वारीची भाकरी करू शकता किंवा बाजरीची भाकरी करू शकता. शक्यतो बाजरीची भाकरी आणि भरीतच आवडीचा पदार्थ आहे सगळ्यांचा. तर तुम्ही याला बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता किंवा तुमच्याकडं घरी जर लोणी बनवलेलं असेल तर तुम्ही लोणी लावलं तरीसुद्धा अप्रतिम लागते ही बाजरीची भाकरी. छान मस्त गरम गरम आपली बाजरीची भाकरी तयार आहे आणि भरीतसुद्धा छान मस्त झालेलं आहे, बघू शकता छान चमचमीत असं. तर तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही जेव्हा भरीत कढईमध्ये गरम असते तेव्हा थोडंसं दही घातलं तरीसुद्धा चवीला छान लागते किंवा वरतून भरीतमध्ये दही घेतलं तरीसुद्धा अप्रतिम लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही कसं पाहिजे तसं घेऊ शकता. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.